बदलापूर पूर्व परिसरामध्ये गार्गी सोशल अकॅडमी स्पोर्टचा भव्य उद्घाटन सोहळा जो आहे तो पार पडतो आहे। आपण बघितलं बदलापूरमध्ये यांच्या अनेक शाखा आहे आणि पुन्हा एक नवीन शाखा आता आपल्याला बदलापूर पूर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक याच ठिकाणी आपल्याला यांची नवीन शाखा जी आहे ती बघायला मिळते आहे। या उद्घाटन समारंभ प्रसंगी आपण जर बघत असाल तर नगरसेवक प्रदीप गीते सर यांच्या शुभ हस्ते सध्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन जे आहे जय जय शिवाजी जय शिवाजी लाठीकाठी त्याचबरोबर कराटे स्केटिंग हे सर्व जर काही तुम्हाला शिकायचं असेल तर ते तुम्ही आता या इथे शिकू शकतात आणि खूप सुंदर प्रशिक्षण जे आहे आपल्याला नेहमीच माहिती आहे की गार्गी सोशल अकॅडमीच्या माध्यमातून दिले जातं। बदलापूर पश्चिम परिसरामध्ये देखील अनेक खेळाडू जे आहेत या अकॅडमीमधून घडलेले आहेत आणि स्पोर्ट्समध्ये जर तुम्हाला करिअर करायचं असेल स्पेशली लहान मुलांपासून अगदी चिमुकल्यांपासून 3-4 वर्षांच्या जरी चिमुकल्या असतील तरी सुद्धा त्यांना सुद्धा कराटे जे आहे ते प्रशिक्षण इथे दिले जातं, स्केटिंगचं सुद्धा प्रशिक्षण दिलं जातं, लाठीकाठीचं सुद्धा प्रशिक्षण जे आहे ते दिले जातं। आणि आता सध्या बदलापूरचे भाजपाचे नगरसेवक प्रदीप गीते सर यांच्या शुभ हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन जे आहे ते केलं जातं आहे आणि त्यानंतर आपण उद्घाटन सोहळा जो आहे तो देखील बघणार आहोत। आज अनेक खेळाडू या ठिकाणी लाठीकाठी सुद्धा प्रात्यक्षिक जे ते करणार आहेत, त्यानंतर स्केटिंग सुद्धा आपल्याला बघायला मिळणार आहे, कराटे सुद्धा बघायला मिळणार आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपण जर बघत असाल की लाठीकाठी असतील, शस्त्र असतील, त्यांचं पूजन जे आहे सध्या केलं जातं आहे। अनेक खेळाडू त्यांनी उच्च स्तरावरती या अकॅडमीच्या माध्यमातून बदलापूर शहराचं नाव उंचावलेलं आहे आणि तुम्ही सुद्धा आता जर बदलापूर पूर्व परिसरामध्ये राहत असाल तर तुम्हाला देखील ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही लवकरात लवकर संपर्क करू शकता गार्गी सोशल अकॅडमी स्पोर्ट्समध्ये। कारण आता सध्या आपण जर बघत असाल तर आपली हेल्थ जी आहे सगळ्यात महत्वाची असते आणि लहान मुलांसाठी लाठीकाठी असेल, स्केटिंग असेल, स्पोर्ट्स असतील तर त्यांच्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे कराटे वगैरे त्याचं सुद्धा प्रशिक्षण तुम्हाला इथे दिले जातं। आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन जे ते केलं जात आहे बदलापूर पूर्व परिसरामध्ये। ऍड्रेस सर्वांनी लक्षात ठेवायचा आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक याच ठिकाणी आपण आहोत। श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यान कात्रप याच परिसरामध्ये सध्या आपण आहोत आणि इथे उद्घाटन सोहळा जो आहे तो पार पडतो आहे। गार्गी सोशल अकॅडमी बदलापूर शहरातली नंबर 1 अकॅडमी आहे ज्या ठिकाणी तुम्हाला कराटे क्लासेस जे आहेत ते घेतले जातात। ठीक आहे, आपण आता उद्घाटन सोहळा जो आहे तो पार पडणार आहे तर तुम्ही पण सर्वांनी जर ऍडमिशन घ्यायचं असेल, लहान मुलं असतील, चिमुकले असतील तर तुम्ही पण यायचं आहे आणि ऍडमिशन तुम्ही नक्कीच घेऊ शकता। आता रिबिन कट करूया आपण आणि गार्गी सोशल अकॅडमी स्पोर्ट्सचा एक भव्य उद्घाटन सोहळा जो आहे या ठिकाणी आपल्याला नगरसेवक प्रदीप गीते सर यांच्या शुभ हस्ते पार पडताना बघायला मिळतो आहे। असं इकडून या ना, हा ठीक आहे, तिकडे बघा। ओके ओके गार्गी तू पण ये ना अशी। खरं तर गार्गीच्याच नावाने अकॅडमी चालू आहे। हे पण कुठे या सर बोला गणपती बाप्पा मोरया, हर हर महादेव, हर हर महादेव। गार्गी सोशल अकॅडमी स्पोर्ट्स बदलापूरमध्ये पुन्हा एक नवीन शाखा बदलापूर पूर्व परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळते आहे। एक छान पुन्हा एक नवीन सुरुवात आपल्याला या ठिकाणाहून बघायला मिळते आणि उद्या वुमन्स डे आहे आणि त्याच निमित्त आज जर आपण बघत असाल तर एक सक्षमीकरण जे आहे शिवाजी महाराज की धर्मवीर शिव छत्रपती संभाजी महाराज की भारत माता की। अनेक चिमुकल्यांनी उंच स्तरावर जे आहे आपल्या बदलापूर शहराचं नाव रोशन केलेलं आहे ते म्हणजे स्केटिंग क्लासेस असतील, लाठीकाठी क्लासेस असतील यांच्याच माध्यमातून। आपण आता सरांशी सुद्धा संवाद जो आहे तो साधणार आहोत। हा ठीक आहे, सूर्या
संतोष चव्हाण सर यांच्या माध्यमातून गेल्या कित्येक वर्षांपासून बदलापूरमध्ये नंबर 1 अकॅडमी आहे ही, की ज्या ठिकाणी कराटे क्लासेस, आपण कोणालाही विचारलं ना की कराटे कुठे शिकवले जातात बदलापूरमध्ये, सगळ्यात पहिले नाव येईल गार्गीमध्ये, जा तुम्ही गार्गी अकॅडमीमध्ये. आज उद्घाटन सोहळा पार पडलाय सर, अर्थात तुमच्या शुभ हस्ते. काय बोलाल बदलापूरकरांना, काय सांगाल? सर्व बदलापूरकरांना गार्गी सोशल अकॅडमीच्या ह्या ज्या आता आपण लाठीकाठी, कराटे, स्केटिंग, खरं तर काळाची गरज आहे. आपल्या शहरात, आपल्या परिसरात काही ना काही रोज घटना घडतातच आहेत. तर या घटनेच्या अनुषंगाने मला देखील माझा मित्र संतोष चव्हाण, आम्ही शाळेत एकत्रच शिकलो आदर्शला, त्याचा क्षेत्र तो आहे आणि माझा क्षेत्र हा आहे. पण योगायोगाने आमच्या परिसरातील महिलांनी हा विषय घेतला की भाऊ आपण असं असं करूया. तर खरंच मला या गोष्टीचा अभिमान आहे की हे अकॅडमी आणि हे जे प्रशिक्षण आहे हे म्हणजे माझ्या प्रभागात आणि मला ही संधी मिळाली की खरोखर हे सर्व नागरिकांनी याचा फायदा घेतला पाहिजे. आणि खरंच आपल्या घरात एक ना एक मुलगा मुलगी असू दे, या प्रशिक्षणामधून शिकून आपली स्वतःची संरक्षण केलं पाहिजे. जे का आता आपण जे संस्कृती जोपासण्यासाठी आपण जो काही प्रयत्न करतोय त्यासाठी माझा मित्र संतोष आणि त्याची सर्व टीम चांगल्या प्रकारे येथील सर्व नागरिकांना, मुलांना सहकार्य करतील ही अशी अपेक्षा बाळगतो आणि मी तसं. दादा, कशा पद्धतीने शुभेच्छा द्याल त्यांना? त्यांनी, आपण बॅनरवर सुद्धा बघतोय तुमचं वैशालीताई गीते आणि प्रदीप दादा गीते यांचं देखील नाव मेन्शन केलंय आणि खूप खूप तुमचे आभार व्यक्त केलेले आहे. कशा शुभेच्छा देणार? खरं तर ही यांची शाखा अकॅडमी पश्चिमेला होती आणि पूर्वेला पहिल्यांदा माझ्याकडे झाली, तर मी खूप नशिबाने आहे. आणि येणाऱ्या पुढच्या प्रत्येक गोष्टीला त्यांना माझं सहकार्य लागेल. म्हणजे त्यांनी कोणत्याही गोष्टीत ह्या कामात मला कुठली माझ्याकडनं अपेक्षा ठेवतो, मी नक्की त्याला सहकार्य करेल आणि त्याला खूप खूप शुभेच्छा देतो. याच्या ह्या पुढच्या या अकॅडमीला खूप प्रगती लाभो आणि माझ्या परिसरातील नक्कीच जे काय भयभीत वातावरण असेल तो या प्रशिक्षणापासून दूर होईल या अशी अपेक्षा बाळगतो. धन्यवाद दादा. आपण आता संतोष सर यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत. अगदी खूप सुंदर जे आहेत आपल्याला आयोजन या ठिकाणी बघायला मिळते. नक्कीच या, लाईव्ह मध्ये आहे, 2 मिनिटं द्या. छान दादा, काय सांगाल बदलापूरकरांना? सर्वप्रथम तुमचं खूप खूप कौतुक, कारण वेस्टला आपल्या शाखा होत्या, आता ईस्टला सुद्धा आल्यात, काय बोलाल? धन्यवाद मॅडम. शिवछत्रपती शिवाजी महाराज आणि शिवछत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रेरणेतून आम्ही हा पाऊल उचललेला आहे. माझी भगिनी, माझी मुलगी सक्षम होण्यासाठी एक नवीन काहीतरी आपल्याला द्यायला बघा. पोलिसांचं काम करतील, पण पोलीस येण्यापर्यंत माझी भगिनी स्वतःला संरक्षित कसं करतील, त्यासाठी हा आम्ही पाऊल उचललेला आहे. त्यामध्ये कराटे, त्यामध्ये एक वेगळं कराटे म्हणजे भरपूर ठिकाणी कराटे शिकवतात. हा एक कराटे एक विषय वेगळा आहे आमच्याकडे, सॉरी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे लाठीकाठी, शिवगण युद्धकला. ही युद्धकला कुठेतरी लोप पावली होती, तर लोकांना माहितच नव्हतं लाठीकाठी काय. पण आमचे जे ज्येष्ठ आहेत त्यांना माहित होतं लाठीकाठी काय आहे. पण असे आमचे ज्येष्ठ नागरिकांनी आम्हाला सपोर्ट केला की बाबा नाही सर तुम्ही लाठीकाठी करा. आमचं घराणंच हा युद्धकलेचा आहे. पूर्वीपासून माझे आजोबा दगडू वाजतात, हे आमचे गुरु. त्यांच्यानंतर माझे वडील दशरथ दगडू चव्हाण यांच्या प्रेरणेतून आम्ही ही कला शिकलेलो आहे आणि आता तीच कला आम्ही पुढे देण्याचा आणि वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत. तसंच माझे मित्र श्री प्रदीप गीते, हे आम्ही फर्स्ट बेंचर, एकाच बेंचवर अभ्यास केलेला होता. तर प्रदीप भाऊने पण बोला नाही संतोष आपल्याला काहीतरी वेगळं करायचं आहे आणि आपल्या मुली कुठे कमी नको पडायला, म्हणून आपल्याला प्रत्येक ठिकाणी एक एक शाखा अशी उघडायला हवी. तर ही शाखा आम्ही इथं उघडलेली आहे. तसंच आमचे जे पालक आहेत त्यांनी आमच्या सातत्याने आमच्या मागे लागले की सर आम्हाला वेस्ट ईस्टला एक शाखा पाहिजे. तर त्यांनी खूप पुश केलं आणि प्रदीप दादांनी पाठीवर सगळ्यांचा हात ठेवला, तुम्ही पुढे जा, आम्ही मागे आहोत. आणि हे आज दिवस उगवला, सुंदर असा दिवस उगवला आणि आजपासून ही शाखा आपली बदलापूर पश्चिम मध्ये सुरू होत आहे. धन्यवाद. मैदानी खेळांना प्राधान्य दिले जाते आणि खरोखर ही संस्कृती जी आहे ती आपली जोपासली जाते. गार्गी आपल्या सोबत आहे, जिच्या नावाने ही अकॅडमी चालते. थोडक्यात काय सांगशील? तुझ्यासारख्या खूप तरुणी आहे, मी बोलते कारण तिचं ना थोडासा इश्यू आहे.
ऍक्च्युली उद्या महिला दिन आहे. आज सकाळपासून आम्ही पूर्ण मुंबईपासून सेमिनार करत आलो आहोत महिला सक्षमीकरणाचे म्हणजे सेल्फ डिफेन्सचे कार्यक्रम. आणि आज मी सगळ्यात प्रथम प्रदीपदादांना धन्यवाद देईल की त्यांनी आम्हाला ही ऑपॉर्च्युनिटी दिली. की ते म्हणाले की संतोष की माझे सगळे टीम मेंबर तिथपर्यंत नाही येऊ शकणार शिकायला, त्यापेक्षा तू इथे ये, ते सहकार्य तू कर. आणि प्रदीपदादांच्या एका शब्दावर आम्ही ते इथपर्यंत आलो. तर आणि त्यांनी पण आम्हाला संधी दिली की इथपर्यंत येऊन कार्य करायची. तर हे कार्य नक्कीच आम्ही पुढे चांगल्या प्रकारे नेण्याचा प्रयत्न करू. स्पेशली महिलांना आज काळाची गरज आहे. महिला असो किंवा लहान मुलगी असो, सेल्फ डिफेन्स हा तिला आलाच पाहिजे. आज आपण बघतो बसमध्ये काही होतात, ऍटलिस्ट ते जे ब्रेन वॉशिंग आहे लहान मुलांचं, त्यांना समजवण्याची पद्धत, त्यांना ते रिॲक्ट करायची पद्धत, ती सगळी आम्ही या अकॅडमी मार्फत आम्ही सुरुवात करणार आहोत. सेल्फ डिफेन्सचे ट्रेनिंग देणार आहोत. लाठीकाठी दांडपट्टा तुम्ही तर हे मर्दानी खेळमध्ये शिकालच, पण कराटेमध्ये पण जर तुम्ही या अकॅडमीमध्ये आलात तर तुम्हाला निश्चितच 2 महिन्यात डिफरन्स तुमच्या मुलांमध्ये दिसेल याची मी ग्वाही देते. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. बघत रहा आपले बदलापूर. अनेक चिमुकले लेखील आज या ठिकाणी आलेले आहेत. त्याच्याशी बोलूया. चालेल. बरं. धन्यवाद. बघत रहा आपले बदलापूर. स्वप्नालीसह. ठीक. आम्ही लाईव्ह वगैरे करू शकतो आणि ते आम्ही रिलीज पण करू शकतो लाईव्ह वगैरे. पण कसं जे डिलीटचं मेन ऑप्शन आहे ना पेजवर, ते फक्त संपादकांकडेच असतं. हा, ते आम्ही नाही करू शकतो. थोडा वेळ द्या, मी त्यांच्याशी बोलते.